नाही, असं आहे की काल अनुपस्थित आम्ही सगळेच विरोधी पक्ष होतो. आम्ही काल भूमिका आमची स्पष्ट केली आहे. कारण सरकारने त्यांना काय वचन दिलं, काय लेखी दिलं, काय आश्वासन दिलं होतं. सीएम एका बाजूला बोलत होते, DCM फडणवीस साहेब दुसऱ्या बाजूला बोलत होते. या दोघांच्या मध्ये जे आता मराठा वर्सेस ओबीसी असा जो एक दरी निर्माण झाली आणि महाराष्ट्र दक्तोय सगळं ज्वलंत हा विषय झाला आहे. इतक्या संवेदनशील विषयाला हाताळताना थोडी संवेदना असायला पाहिजे होती. ज्यावेळेस तुम्ही या दोघांनाही आश्वासन देत होतात त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून आम्हाला कधी विश्वासात घेतलात, आम्हाला कधी विचारलं, आम्हाला कधी बोलवलं. बरं, तुमच्या या बैठकीच्या संदर्भात जे तुम्हाला त्या काही अजेंडा होता त्याच्यापर्यंत पूर्वी चर्चा विरोधी पक्षाशी करायला पाहिजे होती. पण एकदम बैठक बोलवायची आणि त्यामुळं त्या संदर्भात आमची भूमिका अशी होती की सरकार म्हणून सक्षम आहे काम करायला. सरकारने काय आश्वासन दिलं असेल तर त्यावर चर्चा करायची काय गरज आहे, कारण त्यांनी लेखी दिलेलं आहे तर त्याची ते पूर्तता त्यांनी करावी. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण ज्या वेळेस हे दोघांच्याही संदर्भात चर्चा केली गेली दोन बाजूला, त्यावेळेस मात्र आम्हाला कुठेच बोलवलं नाही, आम्हाला विश्वासातही घेतलं नाही, आमची गरजही पडली नाही. आणि आज मात्र त्यामध्ये बोलवण्याचं आम्हाला वेळेवर निमंत्रण आलं ते 2 दिवसापूर्वी. तर तुम्ही एक फॉर्मल डिस्कशन करायला पाहिजे की असे गंभीर विषय आहे, या संदर्भात आपण चर्चा करू. असं कुठेतरी आलं तर माणूस तिथे जाऊन बोलू शकेल. पण आम्ही आमची भूमिका मांडायची कुठली तरी आणि त्यावर त्यांची भूमिका नकारात्मक राहायची. यामुळे आम्ही काही त्या संदर्भात ठरवलं की सरकारने आता हे अधिवेशन सुरू आहे, शासनाला जे काही करायचं आहे ते या अधिवेशनात मांडावं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला कळावं की तुम्ही मराठा समाजाला जे काही आश्वासन दिलं असेल त्याची पूर्तता कशी करणार आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे. ही भूमिका त्या ठिकाणी हाऊस चालू असताना अशी बैठक बाहेर घेण्याची गरज काय. एक मिनिट, या वेळी पूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक झाली त्यावेळेस वडेट्टीवारांचा विसर पडला होता काय, त्यावेळेस का बोलवलं नाही. DCM कडे बैठक झाली त्यावेळेस का बोलवलं नाही. म्हणून हे आम्हाला कुठेच कधी बोलवलं नाही. मी सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये किमान विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होता. ते बोलवलं तर का बोलवलं नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. वर्ली हिट एंड रन में जो लूपहोल्स आए ये सरकार ने, शासन ने और सरकार के लोगों ने जानबूझकर ये प्रकरण को दबाने की कोशिश की है. इस प्रकरण को लूज करने की कोशिश की है, आरोपी को बचाने की पूरेपूर कोशिश की है. ये मैं तो ये कहूँगा कि इसकी SIT मार्फत जांच होनी चाहिए. जब वो आरोपी 48 घंटे के बाद 24 घंटे के बाद में वो अल्कोहल कंज्यूम किया है कि नहीं ये पता थोड़ी चलेगा, इसीलिए उसको छुपाया गया. पुलिस को पता था कि वो कहाँ है, फिर भी उसको नहीं. उसके 2 बार उसने खुद की टेस्ट करवाई और उसको जब लगा कि अभी मेरे बॉडी में अल्कोहल नहीं है तभी वो आके सरेंडर हुआ और पुलिस ने दिखावा किया. ये स्पष्ट है. और निरपराध महिला की जान गई, उसके ऊपर कोई मदद उसको करने की कोशिश नहीं की सरकार ने. जब तुरंत पुणे में मदद की गई तो यहाँ पे भी करने की आवश्यकता थी, वो भी नहीं किया और आरोपी को पूरा का पूरा सेफ करने का काम किया है. ये सरकार और पुलिस की मैं बोलूँगा ये बदमाशी है. डिमांड कर रही है कि मर्डर के चार्ज लगाए जाए FIR में, आप क्या कहेंगे विपक्ष किस तरीके से? नहीं, वो तो मर्डर ही है. 1:30 बजे तक उसने शराब पी और आज अभी मुझे पता चला है कि अंधेरी का भी वो बार में जहाँ भी ये चलते हैं वो 2-2 बजे तक ये सब चलते हैं. पब हो, डांस बार हो, वो सुबह के 5 बजे तक सब ये चलते हैं. वहाँ पे तो खुलेआम सब ड्रग्स हो, बाकी धंधे हो, सब चल रहे हैं. तो ये इसके ऊपर कोई रिस्ट्रिक्शन मुंबई में होनी चाहिए. जो टाइम है, नियम है, उसके ऊपर कानूनन कार्रवाई होनी चाहिए. तो ये 1:30 बजे तक इसने जब वहाँ पे शराब पी और 1:30 बजे के बाद में गाड़ी वो इसीलिए वो महिला को घसीटते गया. उस बीच
जो वहाँ पे गाड़ी में बैठा था वो ड्राइवर को कॉल कर रहा था, तुम आ जाओ, फिर गाड़ी में बैठ जाओ। और ये तुम उसके ऊपर जैसा पुणे में कोशिश की गई वैसे ही वो ड्राइवर के नाम से ये आरोप लगाने की उसने कोशिश की। ड्राइवर के ऊपर ये ऑफेंस दाखिल होना चाहिए और ड्राइवर ने गाड़ी चलाया था ये शो करने के लिए उसने जो कोशिश की थी वो कोशिश कामयाब नहीं हुई। सदन में किस तरीके से मुद्दा उठाया जाएगा विपक्ष द्वारा? कल भी उठाया गया था, आज भी उठाएंगे और इस विषय को जब तक कार्रवाई नहीं होती हम लोग शांति से नहीं बैठेंगे। विरोधकांनी आपले रंग दाखवलेले आहेत। तुम्ही इथे निवडणुकीसाठी बैठक घेत होता, मात्र तिथे समाजासाठी बैठकीला घ्यायला आला नाही। समाजाच्या हे बघा, समाजाच्या बैठकी संदर्भात समाजाच्या बैठकीच्या संदर्भात जे काही सत्ताधारी बोलतायत हे दुतोंडीपणा आहे। ज्यावेळेस काही प्रकरण अंगलट आले की विरोधकांच्या नावाने चिठ्ठी फाडायची, हा तो धंदा आहे। तुम्ही जे काही आश्वासन दिलं, तुम्ही बैठका घेतल्यात, त्या संदर्भात काय चर्चा झाली, तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं होतं, कशाच्या भरोशावर ते आंदोलन स्थगित केलं होतं, याची माहिती आम्हाला नको? वेळेवर देणार तुम्ही आणि सर्वांना बोलवून घेणार? अरे तुम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रमुख राज्यात प्रमुख 6-7 पक्ष आहेत, त्या 6-7 पक्षाच्या लोकांची मुख्य लोकांची बैठक घ्यायला पाहिजे होती, ते सांगायला पाहिजे होतं। तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री आश्वासन देत होते, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री आश्वासन देत होते, आम्हाला काही माहीतच नाही आणि त्यावर आमच्याशी कुठली गोष्ट शेअरच केली नाही, चर्चाही केली नाही, तर आम्ही दुतोंडी कसे? दुतोंडी हे आहेत म्हणजे आज आम्हाला जाऊन आपलं पाप जे काही करून ठेवलं आहे, फसगत केली आहे दोन्ही समाजाची, ते पापाची पावती आमच्या नावानं फाडायचा प्रयत्न होता। नाही, सरकारने शासनाने दोन्ही समाजातील वाद मिटेल अशा प्रकारची भूमिका घ्यावी। दोन्ही समाजाला ही जी काही दरी निर्माण झाली, एकमेकाच्या विरुद्ध दोन समाज उभे झालेत, एवढा संवेदनशील विषय आहे, तो संवेदनशीलपणे हाताळावा आणि दोन्ही समाजामध्ये ही दरी संपेल आणि हा निर्णय होईल असं वाटतं। म्हणजे त्या ठिकाणी करावं। चोरून लपून काय बैठका घेताय तुम्ही? यांनी सरकारने जी चोरून लपून बैठका घेतल्यात, यांनी चोरून लपून घेतली, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूची चोरून लपून बैठक घेतली। का खुली आम्हाला बैठक घेतला नाही? तुमचा एजेंडा खुला असायला पाहिजे की आम्ही हे करणार आहोत आणि या समाजाचं समाधान होईल, आम्ही ते करणार आहोत, त्या समाजाचं त्या बाजूचं समाधान होईल। सर, पण 10% पिटिशन जे आरक्षण रद्द होण्यासाठी दाखल केलं त्यांचा चेहरा समोर येईल असं मुख्यमंत्री म्हणतात। हे बघा, त्यावेळेस कोण होते तर त्यातले ते पण होते आणि आम्ही जो निर्णय त्यावेळेस घेतलेला गेला होता 10%चा एसीबीसीचा, तो निर्णय सर्व संमतीनेच घेतला होता, सर्व पक्षीय बैठकीमध्ये चर्चा करून घेतला होता। त्यामुळे अशा प्रकारचं बोलणं म्हणजेच आपण केलेल्या चुकावर पांघरून घालणं आहे। कुठला विरार अलिबाग जे कॉरिडॉर आहे ते 1000 कोटीची प्रॉपर्टी, 1000 कोटीचं भूसंपादन झालं आहे। तिथला प्रांतांनी जो गैरप्रकार केला आहे त्यामध्ये त्यांनी 100-150 कोटी रुपये कमवले आहे। त्याची SIT मार्फत चौकशी करायची आम्ही मागणी केली आहे। जी प्रकरणं समजवता नाही ती प्रकरणं त्या न्यायालयाच्या माध्यमातून सोडवायला पाहिजेत। यांनी बोलवलं, पैसे घेतलेत, 4-4 दलाल पोचले, त्यांच्या गाड्या नंबरसह मी दिलेत आणि दलाल पोचून दलालाच्या माध्यमातून त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या गुरपटलेल्यांनी 150 कोटी रुपये किमान त्यामध्ये खाल्लेत, दर वाढवून दिलेत, काही ठिकाणी जगलरी केली। या सगळ्या प्रकारांची चौकशीची मागणी केली। नाही, ते कोण उडवत आहेत, काय आहेत, हे सरकारने चौकशी करावी। शासन म्हणून आम्ही त्यांच्याकडे ती मागणी करतो। पहले बार पर कार्रवाई की जाती तो इस तरीके के हादसे नहीं होते। निश्चित रूप से मुंबई में पुलिस जो कर रही है, अभी पुलिस का प्रशासन जो चल रहा है वो बहुत ही मैं ये कहूँगा कि मुंबई पुलिस को शोभा देने वाला नहीं है। कुछ लोग ऐसे पहले हैं कि कितने सालों साल से प्रमोशन को नकारते हुए जो PI का सीनियर PI का प्रमोशन होता है वो प्रमोशन लेते नहीं है और वही पुलिस स्टेशन में मुंबई के आस इधर के उधर घूमते रहते। ये हजारों मतलब एक पुलिस स्टेशन का जो हफ्ता होता है वो करीबन महीने का 10-15 करोड़ रुपया होता है। तो ये सब वहीं घूमते रहते, प्रमोशन नहीं लेते।
जो प्रमोशन नहीं लेता है उसको साइड पोस्टिंग देना चाहिए। तो इसीलिए उनको सबका आशीर्वाद है। और ये बार जो है डांस बार ये खुलेआम चल रहे हैं, 5-5 बजे तक 6-6 बजे तक चलते हैं। वहाँ पे बहुत सारे गलत धंधे भी हो रहे हैं। तो किसका काम है? होम डिपार्टमेंट का काम है, पुलिस का काम है। और मुंबई को अगर ये ऐसे घटनाएं बढ़ती जाएगी तो इसके लिए पुलिस भी जिम्मेदार है, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। कामठीमधून निवडणूक लढवत आहे, चाचपणी निवडणूक लढवून चाचपणी करते कोण? असं आहे, त्यांना तो त्यांचा कुठून लढावा त्या पक्षाचा आणि त्यांचा अधिकार आहे। त्याला त्यांनी काय करायचं, त्यांना राज्यसभेवर पाठवायचा, त्यांना मुख्यमंत्री करायचा, त्यांना कुठला नगरविकास मंत्री करायचा, त्यांना कुठून लढवायचा, विधानसभेमध्ये लढवायचा, विधान परिषदेत लढवायचा। आता ते तो त्या पक्षाचा अधिकार आहे। मी त्या संदर्भात माझी भूमिका मांडण्याची गरज नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।